पावसाळ्यात सोशल मीडियावरती विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात। लोक आपल्या जीवाची अजिबात पर्वा करत नाहीत, मग अशा घटना घडत असतात। सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुलावरून गाडी घेऊन जाण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करतोय। अनेक लोक त्याला विरोध करतात, पण तो कोणाचं ऐकत नाही। गाडी घेऊन तो पुढे तसाच जातो, तसा तो नदीच्या त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे। तो पुलावरच अडकतो, परंतु त्याची दुचाकी वाहून जात असते, तरी सुद्धा तो दुचाकी सोडण्यास तयार नाही। आपला जीव वाचवण्यापेक्षा दुचाकी घट्ट धरतो, परंतु लोक येतात आणि त्याला ओढून वाचवतात। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय। गेल्या 24 तासात शिवाजीनगर परिसरात 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कमाल तापमान 28.1 अंश सेल्सिअस राहिले। पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। तथापि IMDनं सावधगिरीसाठी येलो अलर्ट जारी केलाय, जो पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता दर्शवतो। सातारा परिसरात गेल्या 24 तासात 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोयना धरण परिसरात पाऊस सुरूच आहे। बुधवारी सकाळपर्यंत 24 तासात कोयना नौजा इथं सर्वाधिक 390 मिलीमीटर पाऊस पडला। पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फूट उघडण्यात आलेले आहेत। पुढील 24 तासात सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झालाय। पावसामुळे परिसर स्वच्छ झालाय। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी स्थिर झाली आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर परिसरात 11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पुढील 24 तासात कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटांमध्ये पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे।